उद्योग करत असताना तुम्ही सांगितलं काय करायला हवं, पण त्यातही एक मार्गदर्शन म्हणजे जे स्टार्टअप आहे, नवीन उद्योजक खूप आहेत किंवा आहे ज्यांचा नवीन उद्योग आता जस्ट स्टार्ट केला त्यांनी, काय चुका टाळायला हवं ते असं तुम्हाला हा, एक तर पहिली गोष्ट, मॅन्युफॅक्चरिंग करण्यापूर्वी मार्केटचा चांगला अभ्यास पाहिजे. आपण काय विकू शकतो याला जास्त महत्व, काय बनवू शकतो याला फार महत्व नाही. ताजमहाल मास प्रोडक्शन नाही होऊ शकत. बरोबर 1,00,000 ताजमहाल बांधले, 1,00,000 फ्लॅट बांधलेले बिल्डर मिळतील की नाही तुम्हाला? हो. आणि त्यांना गिराईक पण आहे. पण 1,00,000 ताजमहाल बांधणारा माणूस काय कामाचा? त्यामुळे काय विकलं जाईल हे कळलं पाहिजे, विकायचं कसं हे कळलं पाहिजे, विकायचं कुठं हे कळलं पाहिजे. म्हणजे मार्केट निश, मी कुठल्या सेक्टरमध्ये काम करणार आहे, माझी आवड काय. एक लक्षात घ्या, पॅशन हा जर बिझनेस असेल ना, म्हणजे बिझनेस बाय चॉईस की बाय चान्स, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बिझनेस बाय चॉईस असेल ना तर प्रॉब्लेम येत नाही, कारण त्यात तुमची रुची असते. बिझनेस बाय चान्स असले ना, आता काय करायचं, नोकरीच लागत नाही म्हणून काहीतरी करतोय, मग तो नाही रमत त्यात. बिझनेस बाय चॉईस असला पाहिजे की मला बिझनेस करायचा आहे, काय करायचंय, नक्की काय करायचंय. मग स्टार्टअप असेल, मग IT सेक्टरमध्ये काही व्यवसाय नाहीत का आहेत, ऍग्रो सेक्टर पासून, फार्म सेक्टर, इक्विपमेंट पासून, किंवा प्रत्येक कृतीमध्ये मनुष्य आयुष्यात सकाळी उठल्यापासून टूथब्रश पासून रजईपर्यंत 400 गोष्टींना स्पर्श करतो, काही ना काही कारण. त्यातलं कोणतं उत्पादन आता आणखी कम्फर्ट देईल, कारण माणूस कम्फर्ट शोधतोय, सुखाचा शोध चालू आहे ना. आणि या सुखाच्या शोधात त्यांना सुख देण्याचं काम करणारा उद्योजक म्हणतो. आणि अजून एक आपण म्हणू, तुम्हीच आता मगाशी बोललात ते सुखाचा शोध घेणाऱ्याला उद्योजक, पण मनापासून ज्याला वाटतं तो उद्योजक होऊ शकतो, एकंदरीत वाटतं. आणि तुम्ही जे आता सांगितलं सक्सेसफुल होण्याचा फॉर्म्युला काय, मनातून वाटत असेल तरच व्हा, नाही तर तुम्ही पाहता की इतके वर्ष प्रयत्न केले, 5 वर्ष तरी काही नाही, हे त्याचं गमक वाटतं. अगदी तुमच्या मनात बाय हार्ट असेल बिझनेस तरच करावा, आणि मग सक्सेसफुल होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. त्यासाठी हे बघा, सातत्यपूर्ण कष्ट आवश्यकच आहे आणि ते करावेच लागते. कुठल्याही क्षेत्रात जा, नोकरी सुद्धा टिकवावी लागते. आणि राजकारण कुठे नाही, नोकरीत नाहीये का? त्यामुळं नोकरी सुद्धा टिकवावी लागते. कष्ट प्रत्येक क्षेत्रातच आहे, ज्याला म्हणून आपण कॉम्पिटिशन आहेच, त्याला पर्यायच नाही. म्हणजे प्रोफेशनल हजार्ड म्हणायचं याला. कोणत्याही क्षेत्रात स्पर्धाही राहणारच आहे. 145 कोटीचा देश आहे, तुम्ही एक नंबर, तुम्ही सचिन तेंडुलकर आहात का? बरोबरी कोणाची करायची? तुम्ही सचिन तेंडुलकर असाल तरी सचिन तेंडुलकरला गावस्कर पेक्षा काहीतरी वेगळं दाखवावं लागलंय, विराट कोहलीला सचिन तेंडुलकर पेक्षा काहीतरी वेगळं दाखवावं लागलंय, गांगुलीला कपिल पेक्षा काहीतरी वेगळं दाखवावं लागलं. तुम्हाला वेगळं हे दाखवावं लागणार. तुम्हाला स्वतःची इमेज बिल्ड करायची असेल आणि मी अगदी अपेक्स शिखरावर राहणार असं जर तुम्हाला वाटत असेल तर शिखराचं अंतर, शिखराची चढण ही तुम्हाला चढावी लागणार आहे. नंतर नाही मला कोणीतरी उचलून शिखरावर बसवेल, सॉरी, तसं कोणी करत नसतं. अगदी आई वडील सुद्धा करत. BBNG मध्ये तसं केलं, हे क्लिअर होईल आमच्या प्रेक्षकांना की अगदी म्हणजे तुम्हाला उद्योजक व्हायचं या आणि इथे टॉपवर पोहोचते असं नाही, कष्टांना पर्याय नाही. अगदी बरोबर आहे. आपल्या याच्यात अगदी थोडक्यात पण स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. अगदी खरंय, कष्ट प्रत्येक क्षेत्रातच आहे, सेक्टरमध्ये, आणि त्या क्षेत्रातला अभ्यासही करावा लागतो. आणि येणाऱ्या काळात म्हणजे तुम्ही रिडंडंट होण्याची पण भीती आहे ना. तुम्ही पेजर मॅन्युफॅक्चर करत बसला, बाकी काही मार्केटमध्ये बघितलंच नाही तर पेजरवाला कुठे आहे आता?
कॅमेरा मॅन्युफॅक्चररची काय अवस्था झाली. हम्म. त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग सेगमेंटमध्ये असताना सुद्धा आपल्या क्षेत्रात बाहेर काय बदल चाललेत याचा सतत मागोवा ठेवावा. हम्म. सोपं झालंय हो, म्हणून सोपं झालंय. आधीच्या उद्योजक पिढीपेक्षा ही जी आता आहे हो. current आणि पिढीला पण एक वकील सुद्धा एक उद्योजक आहे ना, हो, प्रत्येक प्रोफेशनल आहे. लक्षात घ्या, उद्योजकाचे दोन प्रकार. हम्म. एकाला म्हणायचं धंदा करणारा हम्म. आणि दुसऱ्याला म्हणायचं व्यवसाय करणारा. बर धंदा आणि व्यवसाय फरक आहे. बर धंदा म्हणजे ज्याला त्या क्षेत्रातलं क्वालिफिकेशन आवश्यक नाही हम्म. त्याला धंदा म्हणायचं. पानपट्टी त्या क्षेत्रात काही क्वालिफिकेशनच नाहीये, हम्म. सो पानपट्टीचा धंदा आहे. पंक्चरवाल्याचा धंदा आहे, कारण पंक्चर काढण्याचं काही BA पंक्चर असं काही नाहीये. बरोबर. त्यामुळं जर जर व्यावसायिक असेल तर त्याला त्या क्षेत्रातलं क्वालिफिकेशन आवश्यक असतं. क्वालिफाईड नॉन क्वालिफाईड हा. असं म्हणू थोडक्यात. नाही, क्वालिफाईड नॉन क्वालिफाईडचा संबंध नाही आहे. अनपढ आणि शिकलेला असा संबंध नाही आहे. त्या क्षेत्रातलं शिक्षण असणाराला चार्टर्ड अकाउंटंट, त्या क्षेत्रातलं शिक्षण. पण चार्टर्ड अकाउंटंटनं किराणा दुकान टाकलं तर तो त्याचा धंदा आहे. हम्म. पण चार्टर्ड अकाउंटंट जर कन्सल्टंट म्हणून काम करत असेल तर तो व्यवसाय आहे. दॅट इज प्रोफेशन. म्हणूनच धंदा आणि व्यवसाय मधला फरक बिझनेस आणि प्रोफेशन असा आहे. हा. प्रोफेशन नीड्स क्वालिफिकेशन इन दॅट बिझनेस. हम्म.